त्या रात्री या भक्ताने स्वामी समर्थांना एकच प्रार्थना केली होती, स्वामी मी खूप थकलो आहे, माझा हात सोडू नका, मला योग्य मार्ग दाखवा. पण सकाळी उठल्यावर त्याला जे आठवलं ते पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. कारण रात्री त्याच्या स्वप्नात स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आले होते आणि त्यांनी या भक्ताला एक असा संदेश दिला जो त्याचे आयुष्य बदलून गेला. नक्की काय घडले होते, स्वामी महाराजांनी त्याला काय सांगितले, चला ही संपूर्ण कथा ऐकूया. रात्रीची शांत वेळ होती, सगळीकडे शांतता होती, पण त्या भक्ताच्या मनात मात्र अनेक विचार सुरू होते. तो भक्त खूप दिवसापासून एका मोठ्या अडचणीतून जात होता. कितीही प्रयत्न केले, कितीही देवाकडे प्रार्थना केली तरी त्याला मार्ग सापडत नव्हता. त्या रात्री त्याने डोळे मिटले आणि मनापासून एकच प्रार्थना केली, स्वामी समर्थ महाराज माझा हात सोडू नका, मला योग्य मार्ग दाखवा. आणि त्यानंतर जे घडले ते त्याच्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ देऊन गेले. त्या भक्ताला झोप लागली. स्वप्नात त्याला एक सुंदर, शांत आणि दिव्य जागा दिसली. आजूबाजूला हिरवेगार झाडं होती, मंद वारा वाहत होता आणि वातावरणात एक अद्भुत शांतता होती. अचानक दूरवरून एक तेजस्वी प्रकाश त्याच्याकडे येताना दिसला. तो प्रकाश हळूहळू जवळ येत गेला आणि त्या प्रकाशातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. स्वामी महाराज भक्ताकडे प्रेमाने पाहत होते. भक्ताच्या डोळ्यात अश्रू आले. तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, स्वामी मी खूप थकलो आहे, मला काहीच सुचत नाही, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का येत आहेत. स्वामी महाराज शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. स्वामी महाराजांनी भक्ताच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. हे शब्द ऐकताच भक्ताच्या मनातील भीती जणू नाहीशी झाली. स्वामी पुढे म्हणाले, तुझ्या आयुष्यात कितीही संकट आले तरी श्रद्धा सोडू नकोस. वाईट काळ कायमचा नसतो, वेळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण भक्ताची श्रद्धा कायम राहिली पाहिजे. भक्त शांतपणे स्वामींचे शब्द ऐकत होता. स्वामी महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तू फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, योग्य वेळ आली की मार्ग आपोआप दिसेल. भक्ताने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, स्वामी तुम्ही माझ्यासोबत असाल ना. स्वामी महाराज हसले आणि म्हणाले, मी कुठेही गेलो नाही, तू मला मनापासून हाक मारलीस की मी तुझ्या जवळच असतो. इतक्यात स्वामी महाराजांच्या आजूबाजूला एक दिव्य सुवर्ण प्रकाश पसरला. भक्तांनी हात जोडले, श्री स्वामी समर्थ, आणि अचानक त्याची झोप उडाली. भक्त उठून बसला. त्याचे हृदय जोरात धडधडत होते. स्वप्न इतके खरे वाटत होते जणू स्वामी महाराज खरेच त्याच्या समोर आले होते. त्याने डोळे बंद केले आणि पुन्हा एकदा मनापासून म्हटले, श्री स्वामी समर्थ. त्या दिवसापासून त्याने भीती सोडली. त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले आणि हळूहळू त्याच्या आयुष्यातील परिस्थिती बदलू लागली. कदाचित स्वामींनी त्याला स्वप्नातून एकच गोष्ट सांगितली होती, विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि माझ्यावर श्रद्धा ठेव. जर तुम्ही सध्या एखाद्या अडचणीतून जात असाल तर निराश होऊ नका. मनापासून स्वामींचे स्मरण करा, श्री स्वामी समर्थ महाराज माझा हात कधीही सोडू नका. आणि लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच असते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.